शिंदोळी गावात आहे आणि टाकीत सापडलाय. कोण बघितला पहिला? मीच बघितलंय. मला काम करताना दिसलं. काय हा काम बांधकाम सुरू आहे आणि काम करताना त्यांना दिसलं. ठीक आहे, आपण आता पकडूया. उतरायला लागणार टाकी. टाकी थोडी खोल आहे. हे बघा बघ जरा. किरण दत्त नाही का? ते बरोबर आहे की नाही? अंतराळ आहे तिकडे. नाही उतरू घट पाहिजे. माझं वजन जास्त आहे. कुठं आहे ते? ते कोपऱ्याला तिथला आत मला वाटलेलं तो साप असणार आणि तो साप आहे वेरुळा आहे. बघा किती चप्पल आहे साप. गोल गोल फिरायलाय. शेपूट कट करू शकतोय. चावू पण शकतोय. मला पकडणं असं मुश्किल जात आहे. म्हणजे चावतोय पण आणि असं गोल गोल फिरून शेपूट कट करून पळून जात आहे. आणि याला सरळ इथंच पॅक करूया आपण. थोडासा वेगळ्या कलर मध्ये आहे. बघू शकता साप बघा. डार्क कलर मध्ये आहे. ग्रे कलर मध्ये आहे. वेगवेगळे कलर याच्यामध्ये दिसतात. हे बघा. द्यावं लवकर. पण आता याला सरळ पॅक करूया. बघू शकता कसा आहे. वेरुळा साप आहे मित्रांनो. सर्वात रागीट म्हणतो आम्ही याला. देशातला सगळ्यात रागीट साप. पाण्याच्या ठिकाणी जास्त प्रमाणात हा साप येतोय. का म्हटलं तर इथं बेडूक फार आहेत. मग त्याच्या वासाना वगैरे तो आला असणार. आणि कामगारांना काम करताना इथं बांधकाम सुरू आहे. त्यामुळे गावंडी लोकांना दिसला हा साप. बघू शकता कसं आहे. आता इथं जर बांधकाम सुरू आहे त्यामुळेच त्यांना मग दिसला साप. नाहीतर पाणी जर इथं भरलेलं असलं तर किती एकदा साप असे मग पाण्यातच राहतात. दिसत सुद्धा नाही. आणि त्यामुळे जर पाणी भरलेलं असलं तर मग साप काढणं सुद्धा फार मुश्किल झालं असतं. पण आता रिकामी टाकी होती त्यामुळे मग व्यवस्थित सहज उतरता आलं त्याच्यात. आणि बघू शकता कित्येक असे साप येतात बांधकामाच्या ठिकाणी वगैरे. आणि मग भरपूर लोकांना दिसतात मग असे. तर चेकआउट किलबॅक म्हणजे वेरुळ जातीचा साप आहे. फार सुंदर वेगळी डिझाईन आहे. बघू शकता याच्यावरती चेक्स आकाराची. थोडासा शांत आहे हा साप. नाहीतर फार चावतो. तर मग असे जसं गोल गोल फिरला बघू शकता तसं हा गोल गोल फिरून आपली जी शेपूट आहे ती कट करून पळून जातोय. या सापाची खासियत आहे. पळ काढण्यासाठी डिफेन्स करण्यासाठी तो असा करतोय. हरकते करतोय.